हे पार्ट 1 आहे, आणखी मेन पार्ट यायचा राहिलाय. हा, सर्वांनी बसून घ्या. लक्षात घ्या, आमचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण प्रकाश महाराज साठे यांच्या मातृपितृ स्मरणार्थ हा जो काही भक्तिभावाचा सत्संग या ठिकाणी सुरू केलेला आहे त्याबद्दल प्रथमतः सर्वांना विनंती करतो. बाय हो, ए बाय हो. ते काय गप्पा चालू आहेत काय माहित. मै सून दलिंदर हे तूही पण तशीच आहे. काय घेणं इकडे काय चालू आहे, काय ह्यामुळे काय नाही, कोण उभं राहिले त्याचं म्हणणं आहे बाबा यायचे राहिलेत, हे का नाही. लक्षात घ्या की आपल्याला अध्ययन आणि अध्यापन ह्या दोन गोष्टी सोबत माहीत असेल की बाबा सध्या महाराष्ट्रामध्ये जी संस्कृती टिकून आहे ते संस्कृती टिकवण्याचं काम वारकरी संप्रदाय करायले. पण त्या वारकरी संप्रदायासोबत आपल्या पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी गरज आहे आपल्या मायबापाच्या स्वाभिमानाची भूक भागवण्याची. आणि ती भूक भागवण्याच्या उद्देशाने फक्त मी तरुण पोराला इथं बोलायला आलोय. कळकळीची विनंती आहे, वडीलधारे असतील, तरुण असतील, तरुणी असतील, पालक असतील, त्याच्यानंतर वयोवृद्ध असतील, तुम्हाला अलीकडे अनेक पिक्चरमध्ये एक पिक्चर नावाची संकल्पना अलीकडे घुमायली. या प्रत्येक विषयावर मी थोडा प्रकाश झोत टाकणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रबोधनाची धुरा ज्यांनी गावागावात आणि घराघरात माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचवली ते हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं शार्प 9 वाजता या ठिकाणी आगमन होणार आहे. या पंचक्रोशीत असणाऱ्या तमाम भक्त भाविकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचे. कारण 1 मिनट में जिंदगी नहीं बदलती, 1 मिनट में जिंदगी नहीं बदलती, लेकिन 1 मिनट में लिया हुआ फैसला पूरी जिंदगी बदल देता है. माणसाचं आयुष्य एका मिनिटात बदलत नाही, मात्र एका मिनिटाच्या विचारानं माणसाचं आयुष्य बदलतंय. तो विचार व्यक्त करण्यासाठी हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराज या ठिकाणी येणार आहेत. म्हणून पंचक्रोशीत असणारे गावातील तरुण तरुणी, युवक युवती, वयोवृद्ध या सर्वांना विनंती आहे की आपण इकडे यायचे. कारण सध्या वांधे आपले तेच आहेत, संख्येनं आपण मोठे आहेत, पण मोकार बी आपणच आहेत. आणि या मोकारायला नीट करण्यासाठी भाषा लागती महाराजांचीच. त्याच्या पावलावर पाऊल आमचं चालू आहे जरासं, पण आपलं जरासं कार्यक्रम वेगळा आहे आणि त्याचा कार्यक्रम वेगळा आहे. मला वाटलं आपला कार्यक्रम चालू होण्याच्या अगोदर बरं झालं यायनं हरिपाठ विरपाठ चालू केलं नाही, कारण मला कोणती चाल घ्यायची मी कोमात गेलो असतो पुन्हा. पण ते काय नाही, लहानपणी मी पण रामायण, हरिविजय, चांगदेव पासष्टी, शिवलीला अमृत, गीता भागवत, भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी, हरिविजय हे ग्रंथ वाचलेले आहेत, ऐकलेले आहेत. नंतर वर्ग म्हणजे 1999च्या नंतर आई बिमार पडली, 2000ला आईचं निधन झालं आणि आपला कार्यक्रम थोडा इकडं वारकरी संप्रदायापासून इकडं घुसला. कारण पोटाचा प्रश्न मिटवायचा आहे, मग इथं तिथं काम करावं लागलं. काम करता करता आपला कार्यक्रम जमला. ते नाही करता आलं, मात्र इथं काही का होईना येता आलं. मी आज भाग्य समजतो ईश्वरांचं की बाबा या गादीवर येणं साधी गोष्ट नाही, हे सहज कोणाच्या नशिबात नाही. तरुण पोरांना एक विनंती आहे, काय करायचं करा. पहा, हा कार्यक्रम तुमच्यासाठी, मला बोलायचंय तुमच्यासाठी. का बोलायचंय पोरं लक्षात घ्या, आपली संस्कृती आपण जपायची. आज आपण पाहिलं असेल की छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास आपण पाळतो, मात्र बलिदान पास पाळत असताना कदाचित आपण ते कर्तव्य कधी कधी विसरून जातो. इथल्या पालकांना विनंती आहे, आपली पोरगी आहे, आपलं पोरग आहे, कळकळीची विनंती, एकच काम करायचं. पहिल्यांदा संध्याकाळी 9 वाजता घरी गेल्यावर आपल्या पोरीचा मोबाईल पहिले हातात घ्यायचा आणि पोरीचा मोबाईल हातात घेतल्यावर फक्त पाहायचं पोरीच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणत्या भिकारचोट दलिंदराचे नंबर आहेत. आणि पोरीच्या मोबाईलमध्ये भिकारचोट दलिंदराचे नंबर दिसले, तिचं शिक्षण भिक्षण बंद. डायरेक्ट कार्यक्रम वाजंत्री, आगाव बेजारच व्हायचं नाही, लवकर कार्यक्रम आटपायचा. कारण ते सुधारणारे नाहीत. मग सुधारणारे नसेल तर त्याला पर्याय, त्याला शिक्षण समजत नसेल, कळत नसेल तर त्याला पर्याय काय आहे की त्याच्यावर बंधनं लागतील. जेवढा मोकाट जनावर आहे ते मोकाट होणार आहे. आपण येसन काऊन घालतो, त्याच्यापेक्षा मादलत मग मधात एक लाकूड बांधतो, पळतानी लागाव पायाला, करतोत का नाही. याचा अर्थ आपलं चुकायला काय. तरुण पोरांना विनंती आहे, पोरं लक्षात घ्या, काय करायचं तर करा. प्रथमतः या महाराष्ट्रामध्ये आणि भारताच्या जडणघडणीमध्ये ज्या महात्म्या विचारवंतांचं योगदान आहे त्या प्रत्येक महापुरुषांना अभिवादन करतो.
तथागत गौतम बुद्ध असतील, ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं, ते राष्ट्रगुरू जगद्गुरू संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं, ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ. शर्थे कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, शर्थे कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही. एरे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही.